मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 7. प्रदेश आणि प्रादेशिक विकास. तुमच्या लक्षात आले असेल की छोट्या किंवा मोठ्या भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्यांच्या आधारे ठळकपणे ओळखता येते. ती वैशिष्ट्ये नैसर्गिक किंवा प्राकृतिक, त्याचप्रमाणे मानवनिर्मित, प्रशासकीय सीमा, राजकीय सीमा किंवा भाषिक असू शकतात. एका क्षेत्राला दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळे करणारी एक सीमा असते. भौगोलिक क्षेत्र जे इतर क्षेत्रापेक्षा वेगळे असते अशा क्षेत्राला प्रदेश म्हणतात. प्रदेश लहान किंवा मोठे असू शकतात. भूरचना, हवामान, मृदा, वनस्पती आणि वन्यजीवन ही वैशिष्ट्ये एखाद्या क्षेत्रात प्रदेश करण्यासाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, हिमालय पर्वतीय रांगा आणि उत्तर भारतीय मैदाने यांच्यामध्ये समुद्र सपाटीपासूनची उंची आणि भूरचना यानुसार आपण फरक करतो. त्यामुळे हे दोन वेगवेगळे प्रदेश म्हणून ओळखता येतात. राजकीय, सामाजिक सांस्कृतिक घटक जसे भाषा, वांशिकता, राजकीय घटक जसे प्रशासकीय सीमा, आर्थिक घटक जसे स्थूल राष्ट्रीय उत्पादन इत्यादी. हे मानवनिर्मित घटकही प्रदेश वेगळे करतात. उदाहरणार्थ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन वेगळी राज्ये आहेत, कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या सीमा आणि स्वतंत्र प्रशासन आहे. तसेच पुणे आणि अहमदनगर हे दोन वेगळे जिल्हे आहेत, म्हणून ते दोन वेगळे प्रदेश मानले जातात. एका प्रदेशामध्ये 2 किंवा अधिक उपप्रदेश असू शकतात. उदाहरणार्थ, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात अनेक उपप्रदेश आहेत, जसे सिंधू आणि तिच्या उपनद्या, गंगा यमुनेचे मैदान आणि ब्रह्मपुत्रा हुगळीचे मैदान. तसेच जिल्ह्यांमध्ये तालुके असतात. प्रत्येक तालुका हा एक प्रदेश असतो. तालुक्यातील प्रत्येक गाव, शहर हे देखील या रचनेत प्रदेश होऊ शकतात. प्रदेशांचे वर्गीकरण हे समान वैशिष्ट्यांवर आधारित असते. ज्या क्षेत्रामध्ये समान गुणधर्म असतात, जे एकसंघ असतात, अशा क्षेत्रास प्रदेश असे म्हणतात. भौगोलिक अभ्यासात प्रदेश हा मूलभूत एकक आहे. प्रदेशामुळे एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळे करता येते. एखादे क्षेत्र किंवा प्रदेश म्हणून संबोधण्यासाठी खालील वैशिष्ट्यांची आवश्यकता असते. स्थान. प्रदेशाला भौगोलिक स्थान असणे आवश्यक आहे. हे स्थान वृत्तांनी दाखवता आले पाहिजे. भौगोलिक विस्तार. एकसंधतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार निश्चित होतो. सीमा. प्रदेशाला स्वतःची सीमा असते. या सीमांकनाच्या पलीकडे दुसरा प्रदेश सुरू होतो. श्रेणीबद्ध उतरंड. समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते. उदाहरणार्थ, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि त्यांचे उपप्रदेश. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1956च्या राज्य पुनर्गठन कायद्याने भाषेनुसार राज्याच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार महाराष्ट्र हे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे, तर तमिळनाडू हे तमिळ भाषा बोलणाऱ्या लोकांचे स्वतंत्र प्रदेश झाले. प्रदेशाचे प्रकार. वैशिष्ट्यांच्या आधारे प्रदेशांचे विभाजन हे प्राकृतिक प्रदेश आणि रासायनिक प्रदेश असे केले जाते. उदाहरणार्थ, नद्यांची खोरी हे प्राकृतिक प्रदेश, तर जिल्हे हे राजकीय प्रदेश आहेत. दोन्हीही औपचारिक प्रदेश आहेत. या औपचारिक प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या लोकसमूहात एक किंवा अनेक समान वैशिष्ट्ये असू शकतात. भौगोलिक प्रदेश परिभाषित करताना समान भाषा, आर्थिक क्रिया, ठराविक पीक उत्पादन किंवा प्राकृतिक वैशिष्ट्यांमधील प्रादेशिक हवामान हे घटक विचारात घेतले जातात. प्रत्येक औपचारिक प्रदेशाला वेगळ्या सीमा असतात, ज्यामुळे प्रदेश ओळखणे सोपे जाते. उदाहरणार्थ, राज्य किंवा देश, युरोप, दक्षिण आफ्रिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा किंवा आसाम, पश्चिम बंगाल इत्यादी. या उलट कार्यात्मक प्रदेश हे कार्याशिवाय
इतर कोणत्याही औपचारिक वैशिष्ट्यांनी बांधलेले नसतात. कार्यात्मक प्रदेश हे एकजिनसी असू शकतात. ते एकापेक्षा अधिक प्राकृतिक किंवा राजकीय प्रदेश प्रकारात समाविष्ट असू शकतात, परंतु ते एका कार्यात्मक प्रदेशात असू शकतात, कारण त्यांचे कार्यबंधन त्या प्रदेशांना एकत्र आणते. उदाहरणार्थ, पुणे महानगर प्रदेशात अनेक प्राकृतिक प्रदेश, अनेक राजकीय प्रदेश, विविध प्रकारची खेडी, तालुके आणि शहरे येतात. तरीही ही क्षेत्रे आर्थिक क्रियांमुळे एकमेकांशी बांधलेली आहेत. भाजीपाला, फुले, इतर नाशवंत माल हा या सेवा मुख्य शहराला आजूबाजूच्या प्रदेशाकडून पुरवल्या जातात. गाभा क्षेत्र त्यासाठी सभोवतालच्या क्षेत्राला त्याच्या उत्पादनांसाठी मूल्य देते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कार्यात्मक प्रदेश सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एकच एकक म्हणून कार्य करण्यासाठी निर्माण केला जातो. कार्यात्मक प्रदेश हे केंद्रबिंदूभोवती केंद्रित झालेले असतात, जे विविध प्रणालींद्वारे इतर क्षेत्रास जोडले जातात, जसे की वाहतूक, संदेशवहन किंवा आर्थिक क्रिया. शहरे ही कार्यात्मक प्रदेश होऊ शकतात, कारण महामार्ग, लोहमार्ग, भुयारी मार्ग आणि बसेसच्या माध्यमातून उपनगरांकडून शहराच्या मध्यवर्ती भागाकडे व परत अशी लोकांची वाहतूक केली जाते. त्याबरोबर दूरदर्शन प्रसारण केंद्राचे क्षेत्र, बिनतारी संदेश यंत्रणेचे संदेशवहन क्षेत्र, वायफाय हॉटस्पॉटचे प्रभाव क्षेत्र हे देखील कार्यात्मक प्रदेशाची उदाहरणे आहेत. प्रादेशिक विकास. आपण पाहिले की प्रत्येक प्रदेश आकाराने, लोकसंख्येने आणि साधनसंपत्तीने समान असतो. वाळवंटी प्रदेशात साधनसंपत्तीची कमतरता असते, तर वन प्रदेशात मुबलक साधनसंपत्ती असते. दरडोई उत्पन्न असे दर्शवते की अ प्रदेशाचे उत्पन्न आणि उत्पादन जास्त आहे. याचाच अर्थ इतर प्रदेशांपेक्षा येथील लोकसंख्या कमी आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे कमी म्हणजे एक तर लोकसंख्या जास्त आहे किंवा लोकसंख्या जास्त असून एकूण उत्पन्नही कमी आहे. यातून असे सूचित होते की सर्वसाधारणपणे एका प्रदेशात साधनसंपत्तीची कमतरता आणि साधनसंपत्तीचा वापरही कमी आहे. आ प्रदेशामध्ये अ आणि ई प्रदेशांपेक्षा नागरीकरण जास्त आहे. तसेच लागवडीखालील क्षेत्रांपैकी सिंचनाखाली असलेले क्षेत्रही जास्त आहे. यावरून असे निदर्शनास येते की त्या प्रदेशात जलसिंचन सुविधा चांगल्या आहेत. तसेच दोन्ही प्रदेशांपेक्षा विजेचा वापरही जास्त आहे. निदर्शकांवरून या प्रदेशातील जीव इतर दोन प्रदेशांप्रमाणे पेक्षा चांगले असू शकतात. प्रदेशाचे संपूर्ण चित्र सुस्पष्ट करण्यास केवळ एवढेच निर्देशक पुरेसे नाहीत. साक्षरता दर, शाळेतील नोंदणी गुणोत्तर, शाळा सोडण्याचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, महिला आणि मुलांवरील गुन्हेगारी असे इतरही निर्देशकांद्वारे प्रदेशांचे जास्त सुस्पष्ट चित्र मिळते. प्रदेशाच्या विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय परिस्थितीवर निदर्शकांची संख्या आधारित असते. अशा प्रकारे प्रदेशाचा विकास हा तेथील साधनसंपत्तीवर आणि लोकसंख्येच्या कार्यावर अवलंबून असतो. प्रदेशाच्या विकासावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी कुशल मनुष्यबळ आणि नैसर्गिक संसाधनांचा इष्टतम वापर करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा विकास म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा विकास, म्हणजे एकाच वेळी नैसर्गिक व मानवी संसाधनांचा योग्य उपयोग करून दरडोई उत्पन्न वाढवणे व जीवनमान उंचावणे होय. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. भूगोलाच्या अभ्यासात प्रादेशिक विकासाबद्दल चर्चा करताना आपण अनेक घटकांचा विचार करत असतो. विकास ही एक सापेक्ष संज्ञा आहे. विकास मोजण्यासाठी बरेच मापदंड आहेत. विविध प्रक्रियांद्वारे त्या क्षेत्रातील उत्पन्न, लोकसंख्येचे प्रमाण आणि गुणवत्ता, शिक्षण, आयुर्मान,
दारिद्र्यतेचे प्रमाण इत्यादी विकासाचे काही मापदंड आहेत. परंतु विकासाच्या कोणत्याही एक मापदंड एखाद्या क्षेत्राचा विकास ठरवणारा एकमात्र घटक असू शकत नाही. एक किंवा काही घटक निवडून प्रादेशिक विकासाचा सर्वांगीण विचार करता येत नाही. सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या क्षेत्राच्या विकासाचा विचार केला जातो तेव्हा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय इत्यादी बाबी लक्षात घेतल्या जातात. आतापर्यंत या इयत्तेत आपण लोकसंख्या, भूमी उपयोजन, मानवाच्या आर्थिक क्रिया यांचा अभ्यास केला आहे. हे सर्व घटक प्रदेशाच्या विकासावर कसे परिणाम करतात ते आपण पाहू. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास. प्रदेशाच्या वितरणावर हवामान आणि तेथील प्राकृतिक रचना यासारख्या प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो. जिथे मृदा कमी सुपीक असते तेथे पाण्याची कमतरता असते. हवामान रोगट असते. अशा ठिकाणी विकास कमी होतो. उदाहरणार्थ उष्णकटिबंधीय वर्षावने. याच्या उलट जर मृदा सुपीक असेल तर अनुकूल हवामान आणि चांगला पाऊस होत असेल तर त्या प्रदेशात विकासास चालना मिळते. उदाहरणार्थ भूमध्य सागरी हवामान. प्रदेशाची प्राकृतिक रचना ही देखील महत्त्वाची आहे. जर प्रदेश भूवेष्टित असेल तर उंच पर्वतरांगांमध्ये वसला असेल, जेथे सुगम नद्या, लांब किनारी प्रदेश, चांगली नैसर्गिक बंदरे नसतील तर इतर नैसर्गिक संसाधनांच्या स्रोतांद्वारे या भागाचा विकास होऊ शकतो. काही वेळेस मोठ्या प्रमाणात संसाधने असतात परंतु हवामान अनुकूल नसते किंवा त्यांचा उपयोग करण्यासाठी पुरेशी लोकसंख्या नसते. उदाहरणार्थ अंटार्क्टिका. लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास. लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा जवळचा संबंध आहे. प्रादेशिक विकासाचे सर्व मापदंड हे लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून तयार केले जातात. विकास व लोकसंख्या हे दोन्ही घटक एकमेकांवर परिणाम करतात. प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्येची आकडेवारी, लोकसंख्या आणि लोकसंख्येची गुणवत्ता या दोन्ही बाबी आवश्यक असतात. प्रदेशातील साधनसंपत्तीवर लोकसंख्येचे वय, घनता, जन्म मृत्यू दर, व्यवसायातील रचना, प्रजनन क्षमता, जीवनमान, आयुर्मान इत्यादी घटकांचा ताण पडत असतो. परंतु त्याच वेळेस हे घटक प्रदेशातील साधनसंपत्ती सुयोग्य प्रकारे कशी वापरावी हे ठरवण्यासाठीही कारणीभूत ठरतात. लोकसंख्या संक्रमणाच्या टप्प्यांचा विचार करता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदराच्या प्रमाणात कमालीची घट होत जाते. परिणामी कमी जन्मदरामुळे जास्त विकास शक्य होतो, कारण खर्च वाढवणारे लोकसंख्येचे वयोगट कमी असतात. यामुळे खर्च कमी होतो. त्याच वेळेस लोकसंख्येची गुणवत्ताही महत्त्वाची असते. रोजगार, उपभोगाचा आकृतिबंध, सामाजिक गरजा आणि लोकसंख्येची मानसिक वैशिष्ट्ये हे लोकसंख्या मनोऱ्यामुळे स्पष्ट होतात. उच्च अवलंबित्वाचे प्रमाण संसाधनांचा उपयोग वाढवते. त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च होत असतो. परंतु लोकसंख्येच्या प्रमाणातील कार्यशील गटाचे प्रमाण जास्त असल्यास आर्थिक विकासाची शक्यता जास्त असते व राहणीमान उच्च दर्जाचे होते. स्थलांतरित लोकांचे प्रमाण प्रदेशात जास्त असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्येचा विविध आर्थिक क्रियांसाठी वापर करून घेण्यामध्ये फार अडचणी येतात. प्रदेशात लोकसंख्या स्थलांतरित होते. याचा अर्थ ज्या प्रदेशात रोजगाराची सुसंधी असते आणि तेथील राहणीमानाचा दर्जा उच्च असतो, हे लोकसंख्येला आकर्षित करणारे घटक आहेत. त्याचबरोबर स्थलांतरित लोकसंख्येमुळे प्रदेशाच्या साधनसंपत्तीवर, सोयीसुविधांवर ताण पडण्याच्या शक्यताही असते. लोकसंख्या जेवढी जास्त, दरडोई उत्पन्न तेवढे कमी हे तत्व तुम्हाला माहीत आहे. याचाच अर्थ असा की दरडोई उत्पन्न हे विकासाचे एक मानक आहे.
तर दुसरीकडे कमी लोकसंख्या ही प्रदेशाच्या विकासाला मारकही ठरते, कारण उपलब्ध साधनसंपत्तीचा पुरेसा वापर होत नाही. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. दिले भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास. विकसित व अविकसित प्रदेशांच्या भूमी उपयोजनाचा जर काळजीपूर्वक अभ्यास केला तर असे लक्षात येते की भूमीची वेगवेगळ्या कामासाठी वापराची टक्केवारी दोन्ही प्रदेशात वेगळी असते. समाजाच्या गरजेनुसार भूमी उपयोजनात फरक पडताना दिसतो. जसजशी प्रदेशाची सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलते तसतसे भूमी उपयोजनही बदलत जाते. ग्रामीण आणि नागरी भूमीचे उपयोजनही बदलत जाते. ग्रामीण आणि नागरी भूमीच्या उपयोजनातही बराच फरक सहज आढळतो. ग्रामीण भागातील जमीन मोठ्या प्रमाणात शेतीसाठी, गायरानासाठी वापरली जाते, तर नागरी भागात जमिनीचा वापर मोठ्या प्रमाणावर निवासी, व्यावसायिक उपयोग इत्यादींसाठी केला जातो. प्रदेशातील लोक तेथील जमिनीचा वापर कसा करतात यानुसार त्या प्रदेशाच्या विकासाचे भवितव्य ठरते. जसजशी लोकसंख्या व लोकांच्या महत्वाकांक्षा वाढत जातात तसतशी जमिनीची उपलब्धता कमी होत जाते. त्यामुळे सारासार विचार करून भूमीचा वापर केल्यास भूमी उपयोजनाचा नकारात्मक परिणाम टाळता येतो. तसेच भूमीचा पुरेपूर वापर व प्रादेशिक साधनांचा वापरही योग्य पद्धतीने करता येतो, जो विकासासाठी परिणामकारक असतो, जेणेकरून त्याचा दुष्परिणाम पुढील पिढीस भोगावा लागत नाही. जसजसा आर्थिक विकासाचा वेग वाढत जातो तसतसे ग्रामीण भागाचे नागरीकरण होण्याची क्रियाही वाढत जाते. त्याप्रमाणे ग्रामीण ते उपनगर, उपनगर ते नगर होण्याची क्रिया जलद गतीने होते. प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक आर्थिक क्रिया आणि प्रादेशिक विकास. कोणत्याही प्रदेशात चालत असलेल्या या 3 प्रकारच्या आर्थिक क्रियांमुळे त्या देशातील प्रादेशिक विकासाची कल्पना येते. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की तृतीयक आर्थिक क्रियेचा अधिक वाटा असल्यास आणि प्राथमिक कामांवर कमी अवलंबून असल्यास तो प्रदेश विकसित आहे असे मानता येते. मानवी विकास निर्देशक HDI सारख्या विविध निर्देशकांचा उपयोग प्रदेशातील विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. सामान्यतः तृतीयक क्रिया या क्षेत्राच्या उत्पादनात आर्थिक योगदान देतात आणि म्हणूनच अधिकाधिक विकास दिसून येतो. प्रादेशिक असंतुलन. संतुलित प्रादेशिक विकासाच्या धोरणात आर्थिक, सामाजिक, राजकीय या बाबतीत विचार केला जातो व धोरणामध्ये देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमधील असमानतेचे निवारण करून राहणीमानाचा दर्जा उंचावून एकसमान दराने उच्च पातळीवर आणण्याचा विचार केला जातो. भारतातील प्रादेशिक क्षमतेची कारणे. प्रदेशाच्या विकासावर विविध घटकांचा परिणाम होतो, हे तुम्ही अभ्यासले. भारताचा प्रदेश म्हणून विचार करता या प्रदेशातील उपप्रदेशात तुम्हाला प्रादेशिक असमतोल सहज जाणवतो. या प्रदेशांच्या विकासातही फरक पाहावयास मिळतो. स्थान, भूउठाव, समुद्र सपाटीपासूनची उंची, संसाधनांची उपलब्धता, सुगमता इत्यादी घटक प्रादेशिक विकासाचे जबाबदार असतात. भौगोलिक स्थान, खनिज किंवा इतर नैसर्गिक स्रोतांच्या बाबतीत काही क्षेत्रांची स्थिती चांगली आहे, तर इतर या बाबतीत मागे पडत आहेत. उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासारख्या डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेले दुर्गम भूभाग असलेली राज्ये. ईशान्येकडील अनेक राज्ये खनिज व अन्न संसाधने असलेल्या शांत प्रदेशांच्या मागे आहेत. ज्या प्रदेशांमध्ये बंदरे आणि विमानतळ आहेत अशा प्रदेशाला त्यांच्या स्थानांचा इतरांपेक्षा फायदा मिळतो. उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे की लोह आणि स्टील उद्योगांचे स्थान
निर्धारित करताना कच्च्या मालास जवळ असणे निकष आहे. अशा वेळेस ज्या प्रदेशात कच्च्या मालाची सहज उपलब्धता असते त्या प्रदेशाला त्याचा इतरांपेक्षा फायदा मिळतो. विषम हवामान व नियमितपणे नैसर्गिक आपत्तीस बळी पडणाऱ्या उदाहरणार्थ पूर, चक्रीवादळे इत्यादी प्रदेशातील विकासाचा दर कमी असतो. असे प्रदेश कृषी उत्पादन व औद्योगिक विकासात मागे पडतो. प्रदेश विकासातील फरकात मानवी घटकही महत्त्वाची भूमिका बजावतात. कुशल कामगार, तंत्रज्ञान, वाहतूक, बाजारपेठ, सान्निध्य, संदेश वहनाच्या सोयी, बँका व विमा इत्यादी मानवी घटकही प्रादेशिक विषमतेस कारणीभूत असतात. उदाहरणार्थ ईशान्य भारत, हिमाचल प्रदेश इत्यादी प्रदेशात या घटकांचा अभाव असल्याने हे घटक कमी विकसित झालेले आढळतात. ज्या प्रदेशात मूलभूत सोयीसुविधांचा विकास झालेला असतो अशा प्रदेशात खाजगी क्षेत्रे गुंतवणूक करण्यास कायम उत्सुक असतात. अशा क्षेत्रात गुंतवणूक केंद्रित होते. शासनमान्य निर्णयानुसार देखील मोठे उद्योग किंवा उपक्रम एखाद्या प्रदेशात वाढतात. याचा त्या प्रदेशातील लोकांना फायदा होतो. प्रादेशिक असमतोल दूर करण्याची धोरणे. भारतामध्ये प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. सुरुवातीस अविकसित प्रदेश शोधले जातात व नंतर हे प्रदेश अविकसित राहण्यामागची कारणे शोधली जातात. असे प्रदेश शोधण्यासाठी विविध निकष लावले जातात, जसे सामाजिक, आर्थिक इत्यादी घटक. या निकषानुसार प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी निधींची तरतूद करण्यात येते व ठराविक विभागात विभागनिहाय गुंतवणूक केली जाते. या प्रदेशात निधी देताना जो अनुदानाच्या स्वरूपात दिला जातो, तसेच रस्ते, शाळा, कृषी सिंचन, उद्योग, गृह, वैद्यकीय व आरोग्यविषयक सुविधा इत्यादींच्या विकासासाठी आर्थिक मदत केली जाते. आदिवासी प्राबल्य क्षेत्र, पर्वतीय क्षेत्र, ओसाड क्षेत्र, दुष्काळग्रस्त क्षेत्र या प्रदेशांसाठी अनुदान व निधी देताना विशेष काळजी घेतली जाते. उद्योगाचे विकेंद्रीकरण हे धोरणादेखील प्रादेशिक असमतोल करण्यासाठी वापरले जाते. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.